नमस्कार मंडळी, मी सोनाली तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करते. आपल्या चॅनलवरती उन्हाळी वाळवण रेसिपी चालू झालेल्या आहेत. तर इथं आपण पीठ न शिजवता एकदम दुप्पट तिप्पट फुलणारी चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत. तुम्ही बघू शकता कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं, चकली सोडली. चकली बघा अगदी पांढरी शुभ्र पण झाली आहे आणि मस्त अशी फुलली आहे. बरं इथं पीठ अजिबात शिजवायचं नाही. कशी बनवायची त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर इकडे आपण एका पातेल्यामध्ये अर्धा किलो पोहे स्वच्छ चाळून घेतलेले आहेत. चाळून आणि निवडून घेतलेले आहेत. पोहे स्वच्छ चाळायचे आणि निवडून घ्यायचे. पोहे चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे, कारण पोहेची क्वालिटीसुद्धा कुठून आणताय ह्याच्यावरून ठरते. जरा लोकल मार्केटमधून आणले तर थोडेसे जाडसर असतात, पण त्यामध्ये भरपूर कचरा असतो. डीमार्ट वगैरे किंवा बाजारच्या ठिकाणी आणले तर चांगले पांढरे शुभ्र पोहे असतात. तर इथे पांढरे शुभ्र पोहे आहेत. मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि अगदी रबरबीत असे याला भिजवून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी ठेवलंय आणि याला एक अर्धा ते पाऊण तास आपण याला भिजवून घ्यायचं आहे. हे बघा, आता पोहे भिजवून झाकून ठेवून देते. एक तासाभराने बघूया. पोहे मस्त असे भिजलेत, बघू शकता तुम्ही. हात बघा हाताला आपण पोहे चिटकत पण नाही आहेत आणि मस्त असे मऊसरत भिजलेले आहेत. बघा लगदा होतोय तयार, म्हणजे व्यवस्थित असे पोहे भिजलेले आहेत. आता हे भिजलेले पोहे आहेत ते एका परातीमध्ये काढून घ्यायचे आहेत. मस्त अशी रेसिपी आहे, एकदम फटाफट होते आणि खायला सुद्धा अगदी खुसखुशीत लागते. त्यामुळे कुठेही जायचं नाही, व्हिडिओ जराही स्किप करायचं नाही आहे. आपल्या चॅनलवरती वाळवण रेसिपी चालू झालेल्या आहेत. तर भिजवून घेतलेले सगळे पोहे आपण परातीमध्ये काढून घेतले. हे बघा, मस्त असे पोह्याचा लगदा झालेला आहे. हाताने जर चुरला तर व्यवस्थित लगदा होतो. त्यामध्ये घातले थोडेसे जिरे घालायचे, थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं. आणि आता जिरे आणि मीठ घालून लगेच हे पोहे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत. तर बघू शकता यामध्ये मी थोडंसं हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे. हिरवी मिरची नसेल तर लाल मिरचीची पेस्ट घातली तरीसुद्धा चालेल, किंवा हिरवी मिरचीची पेस्ट घालायची नसेल, नाही घातली तरी चालेल. पण हिरवी मिरचीची पेस्ट घातल्यामुळे थोडीशी टेस्ट वेगळी येते. त्यामुळे चकल्या खायलाही खूप छान लागतात, मस्त अशा खुसखुशीत होतात. हिरवी मिरची घातलेली सगळी आपल्या या पोह्यामध्ये मिक्स करून घेतली. आता मिक्सरचं भांडं दुसरं घ्यायचं मोठं आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे पोहे घालून व्यवस्थित एक चमच्याभर पाणी घालून याला व्यवस्थित असं वाटून घ्यायचं, म्हणजे थोडंसं बारीक करून घ्यायचं. हे बघा, थोडंसं अगदी चमच्याभर पाणी घातलेलं आहे. झाकण ठेवून व्यवस्थित असं वाटून घ्यायचं याला. हे बघा, मस्त असा याचा गोळा व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरलेला आहे, तो काढून घ्यायचा. आणि अशाच पद्धतीनं बाकीचे सगळे पोहे आपण या मिक्सरमधून वाटून घ्यायचे. आणि एक महत्त्वाची टीप, इथं जर तुम्हाला आपले पोहे जर जास्त रबरबीत असेल तर पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे. असे वाटून घेतले तरीसुद्धा चालतील. पण मला थोडेसे पोहे कोरडे वाटले. सुरुवातीला मी थोडंसं पाणी घातलं, नंतरच्या बॅचमध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही. त्यामुळे बघा, मस्त असा हा लगदा बारीक झालेला आहे आणि हाताने जास्त चुरायची गरज पडत नाही. मिक्सरवर वाटायचं नसेल तर तुम्ही थोडं थोडं पाणी लावून व्यवस्थित कणिक कशी मळतो त्या पद्धतीनं सगळे पोहे चुरून जरी घेतले तरीसुद्धा चालतील, किंवा हे पोहे आपण आपल्या पुरणाच्या चाळणीतून असे व्यवस्थित बारीक वाटून जरी घेतले तरीसुद्धा चालतील. तर मी इथं मिक्सरवर फिरवून घेतलेले सगळे पोहे व्यवस्थित असे बारीक झालेले आहेत. बघू शकता मस्त याचा लगदा, आणि व्यवस्थित असे चुरले ना एकदम चिकट असे हे पीठ तयार होतं. म्हणजे आपलं ज्या पद्धतीने आपण कणिक मळतो ना तसं हे पीठ तयार होतं. यामध्ये मी थोडेसे तीळसुद्धा घातलेले आहेत. ऑप्शनल आहे, म्हणजे आवडत असतील तर घाला, नसतील आवडत नाही घातले तरीसुद्धा चालेल. तर इथं बघा गोळा मळून घेतलेला आहे. एक 15 ते 20 मिनटं भिजवून घेतला. लगेच बघा इथं आपला गोळा व्यवस्थित असा हाताने चुरून घ्यायचा. जर गोळा घट्ट झालाय असं जर वाटत असेल तर थोडंसं पाणी लावायचं. पाणी लावून व्यवस्थित असं याला चुरून घ्यायचं. हे बघा, मस्त असं हाताने व्यवस्थित असं एकदम मस्त इथं गोळा मळून घेतलेला आहे. आणि लगेच अशा पद्धतीनं सोऱ्यामध्ये पीठ भरून ह्याच्या चकल्या करून घ्यायच्या आहेत. सोऱ्या म्हणजे शेवगा, आम्ही याला शेवगा म्हणतो, बऱ्याच ठिकाणी सोऱ्या म्हटलं जातं. तर शेवग्यामध्ये पीठ भरून व्यवस्थित अशा मस्त गोल चकल्या करून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने जर चकल्या केल्या ना, तुम्हाला गॅसही पेटवायची गरजच नाही आहे, पण फटाफट ह्या चकल्या होतात. आणि हो, या चकल्या वर्षभर आरामात टिकतात. तर सगळ्या चकल्या मी इथं घातलेल्या आहेत. अर्धा किलो पोह्यामध्ये 50 ते 60 चकल्या आरामात होतात. तर हे बघा, मीडियम साईजच्या मी चकल्या बनवलेल्या आहेत. चकल्या 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतल्या. हे बघा, हवाबंद डब्यामध्ये ठेवण्या अगोदर चकल्या आपण व्यवस्थित वाळवून घ्यायच्या आहेत. तर आता पाहूया तरी आपल्या या चकल्या कडकडीत उन्हामध्ये वाळल्यानंतर आपण याला तळून बघूया. तर बघा, हे बघा मस्त. तर पहिली चकली तुम्हाला तळून दाखवते. तेल चांगलं गरम करायचं. हे बघा, मस्त अशी फुलली आहे.
बरं, यामध्ये सोडा अजिबात वापरलेला नाही. सोडासुद्धा वापरायची काही गरज नाही. बिना सोडा वापरता इथं मस्त अशी आपली चकली फुललेली आहे आणि अगदी पांढऱ्या शुभ्र अशा या तयार होतात. मस्त. आणखी एक चकली तुम्हाला तळून दाखवते. तर एकदम भन्नाट आणि एकदम साधी सोपी ही वाळवणातली एकदम साधी सोपी रेसिपी आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते आवर्जून कमेंट करून सांगा. आणि हो, या पद्धतीनं तुम्ही पोह्याची चकली नक्की करून बघा. खूप छान होते. हे बघा. दुसरी चकली मस्त अशी फुललेली आहे. या पद्धतीनं बाकीच्याही सर्व चकल्या आपण तळून घेऊया. तर मस्त असं पांढऱ्या शुभ्र इथं सगळ्या चकल्या तळून झालेल्या आहेत. बघू शकता मस्त असे काटेसुद्धा आलेत आणि तळलेल्या आहेत खूप छान आणि तोंडात टाकताच विरघळतात बरं का या चकल्या. खूप मस्त अशा तेलकटसुद्धा अजिबात होत नाहीत. त्यामुळे या उन्हाळ्यात तुम्ही अशा पद्धतीनं नक्की चकल्या ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली मला आवर्जून कमेंट करून सांगायचं आहे. बघू शकता एकदम अलगद असं तोडलं तर लगेच तुटतात या चकल्या. एकदम भन्नाट आणि फटाफट तयार होणारी ही उन्हाळ्यातल्या वाळवणातली ही रेसिपी आहे. एकदम भारी आहे. माझी ही रेसिपी आहे. नेटवर कुठंही मी पाहिलेली नाही आहे. आम्ही दरवर्षी अशा पद्धतीने घरामध्ये चकल्या बनवतो. तर तुमच्यासोबत ही मी शेअर केलेली आहे. रेसिपी कशी वाटली आवर्जून कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक आणि हाईप करायला अजिबात विसरू नका. हाईपचं नवीन फीचर आलेलं आहे. नक्की हाईप करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया असंच एका छानशा साध्या सोप्या मस्त वाळवण रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.